कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज गोकुळ शिरगाव मधील प्रधान कार्यालयात पार पडली। गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आपल्या अध्यक्षपदाची मुदत संपल्याने राजीनामा दिला होता, त्यामुळे हे पद रिक्त झाले होते। या पदासाठी अनेक नावे चर्चेत होती, पण महायुतीच्या नेत्याने बंद पाकिटातून नवीद मुश्रीफ यांच्या नावाची शिफारस संचालक मंडळाकडे केली। ही निवड आज बिनविरोध पार पडल्याने सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण पसरले आहे। गडिंग्लजमध्ये सुद्धा नवीद मुश्रीफ यांच्या निवडीचा जल्लोष गडिंग्लज राष्ट्रवादीच्या वतीने दसरा चौकात करण्यात आला असून फटाके फोडून साखर पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला। त्यावेळी गडिंग्लज राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती। नेते नामदार मुश्रीफ साहेब या जिल्ह्यात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करतात, त्याच पावलावरती पाऊल ठेवून आमचा हा तरुण आमच्या जिल्ह्याचा नेता नवीद मुश्रीफ साहेब काम करतो। गेले 4 वर्ष या दूध संघामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या गाई म्हशी ज्या आहेत त्यांचं दूध उत्पादन कसं वाढेल, त्यांना चांगला खुराक कसं मिळेल, त्यांना दवाखान्याचं औषध पाणी कसं मिळेल हा प्रयत्न माजी चेअरमन यांच्या सहकार्यातून सगळ्या जिल्हाभर त्यांनी केलेला आहे। त्याच्या कामाचं उत्तर हे सर्व नेत्याने म्हणून आज अतिशय कमी वयातला युवक नेता आज या एवढ्या मोठ्या दूध संघाचं नेतृत्व करणारा चेअरमनपदी नेता आम्हाला अतिशय स्वाभिमान आहे। गडिंग्लजकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद आहे, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। गुंडोदा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे नवीद मुश्रीफ यांचं नाव जाहीर झालं, काय सांगाल? खरोखर या जिल्ह्याचं युवा नेतृत्व, आपल्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय नवीद साहेब या गोकुळच्या चेअरमनपदी विराजमान झाले। खरोखर गडिंग्लज शहराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तसेच दूध उत्पादक शेतकरी सभासद तसेच सर्व दूध संस्था ह्या गोकुळ दूध संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी प्रथमतः गडिंग्लज शहराच्या वतीनं आदरणीय नवीद साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। खरोखर एक चांगला चेहरा या जिल्ह्यामध्ये, एक चांगला चेहरा आदरणीय नवीद मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जातं। आदरणीय आमचे नेते, या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय नवीद साहेबांनी आपली राजकीय वाटचाल चालू ठेवली आणि खरोखर अतिशय कमी वयामध्ये आदरणीय नवीद साहेबांना या जिल्ह्यातल्या सर्वच नेते मंडळींनी चांगल्या पद्धतीने व सर्व संचालक गोकुळच्या मंडळींनी सर्वांनी सहकार्याची भूमिका घेऊन अतिशय कमी वयामध्ये नवीद साहेबांना चेअरमनपदी विराजमान केलं। खरोखर माझ्या नेत्याचा मला अभिमान आहे की चेअरमन पदाची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय नवीद साहेब सांभाळतील आणि गोकुळ दूध संघ हा देशामध्ये कसा अव्वल येईल हाच प्रयत्न आदरणीय साहेब यांचे संबंध बघायला गेले तर अतिशय चांगले आहेत। नवीद मुश्रीफ यांच्याबद्दल काय सांगाल? निश्चितच महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून नवीद साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं आहे आणि आमच्यासारख्या युवकांना संघटित करून त्यांना ताकद देण्याचं काम नवीद साहेबांच्या माध्यमातून केलं आहे। आज गोकुळचे चेअरमन म्हणून नवीद साहेब चालले आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना किंवा माझ्यासारख्या सर्व सहकाऱ्यांना निश्चितच ताकद मिळालेली आहे आणि